जेव्हा आपण द्रवांना उष्णता देतो तेव्हा त्यांचे प्रसरण होते. म्हणून चला द्रवांमधील औष्णिक प्रसरणाविषयी थोडी चर्चा करूया. विशेषतः आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत तर औष्णिक प्रसरणाच्या दृष्टिकोनातून आपण द्रवांच्या गुणधर्मांची स्थायूंच्या गुणधर्मांची तुलना करणार आहोत. आता जर आपण पुन्हा स्थायूंचा विचार केला तर आपण लॅम्बडा नावाचा एक अंक आधीच पाहिलेला आहे. याला एक रेषीय प्रसरणांक म्हणतात. हा अंक आपल्याला एवढेच सांगतो की प्रति एकक तापमान बदलण्यासाठी कोणत्याही दिलेल्या स्थायूच्या प्रति एकक लांबीमध्ये किती बदल होतो. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला क्षेत्रफळातील बदल मोजायचा असेल तर आपण अशीच एक राशी ठरवतो जिला सिग्मा असं म्हणतात. ही राशी तुम्हाला सांगते की प्रति एकक तापमान बदलासाठी प्रति एकक क्षेत्रफळात किती बदल होतो. आणि त्याचप्रमाणे घनीय प्रसरणांक बीटा. तर स्थायूंसाठी आपण 3 अंक ठरवू शकतो. एक लांबीसाठी, एक क्षेत्रफळासाठी आणि एक आकारमानासाठी. आणि जर तुम्हाला याबद्दल अधिक स्पष्टता हवी असेल तर आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये यावर खूप चर्चा केलेली आहे. त्यामुळे तिथे जाऊन तो व्हिडिओ पाहणं आणि मग परत इथे येणं ही एक चांगली कल्पना असेल. पण जेव्हा आपण द्रवांचा विचार करतो, द्रवांच्या बाबतीत आपल्याकडे लॅम्बडा नसतो, आपल्याकडे सिग्मासुद्धा नसतो, आपल्याकडे फक्त बीटा असतो. आपण फक्त घनीय प्रसरणांकच सांगू शकतो. आणि त्याचं कारण असं आहे, समजा तुमच्याकडे पाण्याचं एक भांडं आहे. समजा त्यात आधीपासूनच थोडं पाणी आहे. आणि जर तुम्ही हे पाणी समजा दुसऱ्या एखाद्या भांड्यात ओतलं, समजा एका परीक्षा नळीत ओतलं, तेच पाणी दुसऱ्या भांड्यासाठी तुमच्या लक्षात येईल की त्याचा आकार बदलतो. तुम्ही हे आधीच शिकलं असेल की द्रवाचा आकार हा भांड्याच्या आकारावर अवलंबून असतो. ज्याचा अर्थ असा की द्रवाची लांबी किंवा द्रवाची उंची किंवा कदाचित त्याच्या काटछेदाची त्रिज्या किंवा काटछेदाचे क्षेत्रफळ किंवा एकूण पृष्ठफळ तुम्ही काहीही घ्या, असे दिसून येते की ते भांड्याच्या आकारावर अवलंबून असते. यापैकी कशाचीही किंमत निश्चित नसते आणि म्हणूनच तुम्ही तापमान न बदलताही, तापमान स्थिर ठेवूनही द्रवाचे क्षेत्रफळ किंवा लांबी बदलू शकता. तुम्ही फक्त भांडे बदलू शकता आणि या गोष्टी बदलतात. त्यामुळे एकरेषीय प्रसरणांक आणि प्रतलीय प्रसरणांक यांच्याबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही, कारण लांबी किंवा क्षेत्रफळ ही अजिबात निश्चित मूल्ये नाहीत. पण द्रवासाठी जे निश्चित असते ते म्हणजे त्याचे आकारमान. जरी तुम्ही आकार बदलला, जरी तुम्ही भांडे बदलले तरी आकारमान ही अशी गोष्ट आहे जी कधीच बदलत नाही. जर तुम्हाला द्रवाचे आकारमान बदलायचे असेल तर तसे करण्याचा फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे तापमान बदलणे. आणि म्हणूनच द्रवांसाठी आपण ज्या एकमेव अंकाविषयी बोलणार आहोत तो म्हणजे घनीय प्रसरणांक. तर आपण ते लिहून घेऊया. हा एक महत्त्वाचा फरक आपण पाहू शकतो. द्रवांमध्ये फक्त आणि फक्त घनीय प्रसरणांक असतो. हा अंक आपण जसा स्थायूंसाठी ठरवतो अगदी त्याचप्रमाणे इथेही ठरवतो. जसे आपण स्थायूंसाठी करतो, आपण बीटा म्हणजे प्रति एकक तापमान बदलण्यासाठी प्रति एकक आकारमानातील बदल असं ठरवतो, अगदी तसाच. जर तुम्हाला यावर अधिक स्पष्टता हवी असेल, जर हे तुम्हाला थोडं गोंधळात टाकणारं वाटत असेल तर पुन्हा मागे जा आणि स्थायूंमधील आकारमान प्रसरणावरील व्हिडिओ पहा आणि मग तुम्ही परत इथे येऊ शकता. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक तक्ता दाखवतो. हा पहा. आता जर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्ही या किमती आधी पाहिल्या असतील. या काही स्थायूंच्या लॅम्बडा आणि बीटाच्या किमती आहेत. पण आता आपण यामध्ये अल्कोहोल, पारा, पाणी या द्रवांचीही भर घातलेली आहे. आणि पहा, यांच्याकडे एकरेषीय प्रसरणांकाच्या कोणत्याच किमती नाही आहेत. आपण आत्ताच चर्चा केली की यांच्याकडे फक्त घनीय प्रसरणांकाच्या किमती असतात. आपल्याकडे एक वायू देखील आहे आणि तुम्ही इथे काही प्रश्नचिन्हे पाहू शकता. कारण वायू अत्यंत मनोरंजक असतात. त्यांची स्वतःची वेगळी कहाणी आहे आणि त्यामुळे आपण त्याबद्दल दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. त्यामुळे इथे आपण त्यांची काळजी नको करूया. पण आणखी एक गोष्ट जी आपण या तक्त्यावरून पाहू शकतो ती म्हणजे बीटाच्या किमती पहा. स्थायूंच्या तुलनेत त्या आश्चर्यकारकपणे मोठ्या आहेत. तर ही आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेऊ शकतो. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही द्रवांना उष्णता देता तेव्हा ते स्थायूंच्या तुलनेत आकारमानाने खूप जास्त प्रसरण पावतात. म्हणून आपण असे म्हणू शकतो की द्रव स्थायूंपेक्षा जास्त प्रसरण पावतात. स्थायूंपेक्षा जास्त प्रसरण पावतात. ठीक आहे, तर आपण उदाहरणासाठी पाण्याकडे पाहूया. हे आपल्याला सांगतं की घनीय प्रसरणांक हा 200 गुणिले 10⁻⁶ प्रति केल्विन इतका आहे. बघा, याचा अर्थ असा की समजा तुम्ही 1 लिटर पाणी घेतलं. याची कल्पना करा, 1 लिटर पाणी घ्या आणि तुम्ही त्याचे तापमान 1 केल्विनने वाढवले, म्हणूनच ते प्रति केल्विन आहे. तर डेल्टा व्ही म्हणजे आकारमानातील बदल हा 200 गुणिले 10⁻⁶ लिटर असेल. आणि जर तुम्ही त्याचे रूपांतर केले तर ते अंदाजे 0.2 मिलीलिटर इतके होते. म्हणजे 1 लिटर पाणी तापमान 1 केल्विनने वाढवले की ते 0.2 मिलीलिटरने प्रसरण पावेल. जे खूप जास्ती वाटत नाही, ते खूपच कमी आहे, पण स्थायूंच्या तुलनेत ते खूपच जास्ती आहे.
आणि म्हणूनच जर तुम्हाला तापमापी बनवायची असेल तर त्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे द्रव घेणे आणि तो काचेच्या आत भरणे. कारण लक्षात घ्या, उष्णता दिल्यावर काच फारशी प्रसरण पावत नाही आणि म्हणून जेव्हा तापमान बदलते तेव्हा काच क्वचितच प्रसरण पावते. पण समजा पारा जो आपण सहसा वापरतो, हा इथे आहे पारा, तो भरपूर प्रसरण पावतो आणि म्हणून आपण काचेच्या आत पाऱ्याचा वापर करून तापमान सहज मोजू शकतो. पण अल्कोहोलसाठी बीटाची किंमत पहा, ती पाऱ्यापेक्षा लक्षणीयरित्या जास्ती आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही काचेच्या आत अल्कोहोल भरलं तर ती आणखी चांगली तापमापी बनेल आणि आपण ती वापरतो. अशी दाट शक्यता आहे की तुम्ही तुमच्या शाळेच्या प्रयोगशाळांमध्ये जी तापमापी वापरली असेल ती नक्कीच अल्कोहोल तापमापी असेल. आणि त्याची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे अल्कोहोलची तापमापी बनवणे पाऱ्याच्या तुलनेत खूप स्वस्त असते, त्यामुळे ती सहज उपलब्ध असते. दुसरे कारण हे असू शकते की अल्कोहोल जास्त प्रसरण पावत असल्याने ते उष्णतेला अधिक संवेदनशील असते आणि त्यामुळे तुम्ही अल्कोहोलने तापमान अधिक चांगल्या प्रकारे वाचू शकता. पण मला वाटते की माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे कारण हे असेल की पारा हा विषारी असतो. त्यामुळे जर तापमापी गळली किंवा कदाचित फुटली, आणि तुम्हाला माहितीच आहे की ती प्रयोगशाळेतील तापमापी फुटणारच, म्हणजे मी लहान असताना नेहमी त्या फोडत असे. तर असो, जर त्या फुटल्या आणि पाऱ्याची वाफ तुमच्या श्वासात गेली तर ती खूप विषारी ठरू शकते. आणि म्हणून प्रयोगशाळेतील तापमापीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय हा अल्कोहोल तापमापी असेल. तापमापी म्हणून अल्कोहोलचा एक तोटा आहे. अल्कोहोल 80 अंश सेल्सिअस तापमानाला उकळते. त्यामुळे जर तुम्हाला खूप उच्च तापमान मोजू शकणारी तापमापी हवी असेल तर आपण सहसा पाऱ्याची तापमापी वापरतो. पण कमी तापमान मोजण्यासाठी अल्कोहोल तापमापी हा सर्वोत्तम उपाय आहे. आणि म्हणूनच वैद्यकीय तापमापी देखील, जी तुम्ही ताप आल्यावर तुमच्या शरीराचे तापमान तपासण्यासाठी तोंडात ठेवता, मी डिजिटल तापमापीबद्दल बोलत नाही आहे, त्या नाही. मी अजूनही त्या द्रवाच्या तापमापीबद्दल बोलतोय ज्या आपण पूर्वी वापरत होतो. त्या तापमापी देखील अल्कोहोलच्या असतात, पाऱ्याच्या नाही. हे योग्यच आहे ना? म्हणजे कोणालाही विषारी द्रवाने भरलेली काचेची नळी आपल्या तोंडात ठेवायला आवडेल का? विशेषतः जेव्हा ते आजारी असतात.